वकील वाचा. अभिजित पाटील कुठे गेले आणि आपले माने साहेब कुठे ग? अरे नाही नाही बोलवा त्यांना. अहो त्या काय साहेब वाचा ती. नाही नाही तुम्ही सगळेजण वाचा ती. हो तिकडं पलीकडे वाचून उठा इथून. इथं गर्दी ना करू. चला चला वकील खाली वा थोडे. त्या काय साहेब तुम्ही पण जा. ते वाचा सविस्तर शब्द ना शब्द. कारण एकदा निर्णय झाल्यावर काही करतात नाही. माय अंगलोट येतं. सगळ्या अभ्यासकांचं इथं आता परवा म्हणणं आलं. आता पुन्हा चर्चा केल्यानंतर एकदम ओके. तुम्हाला बोलायचं का ओके म्हणून? अभ्यासक दोघं तिघं बोलते एका एका शब्दात. पुन्हा नाही. मी प्राध्यापक चंद्रकांत भराड बोलतो का आता दिलेला आपला ड्रॉप आणि हैदराबाद गॅजेट हे आपलं क्लिअर आहे, बरोबर आहे आणि त्याचं आता जी आर मध्ये रूपांतर करावं. हॅलो, मी राजेंद्र निकम बोलतो. एक लाईन मध्ये थोडासा डाऊट होता, तो दादांनी पुन्हा वाचून दाखवला. तो सोलपुरी जो होता तो, त्यामुळे तो जर सोलपुरी असेल तर सर्व योग्य आहे. बाकीचं म्हणजे आमचं उद्दिष्ट एकच होता, मराठवाड्यातील म्हणजे हैदराबाद स्टेटच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व जिल्ह्यातील सर्व बांधवांना, मराठा बांधवांना याचा फायदा झाला पाहिजे, कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे. म्हणूनच आम्ही विवेक कुराडे पाटील सातारा अभ्यासक आणि आत्ताचा जो हे निर्णय घेतला ड्राफ्ट जे दिलेला आहे त्याच्यामधले जे जी आर होणार आहेत त्या जी आर मध्ये तसं काही वावगं नाही आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला चांगला त्याचा लाभ होणार आहे. फक्त याच्यामध्ये विधिमंडळाची मान्यता घेणं हा एक विषय. सगळ्या अभ्यासकांचं म्हणणं आहे एकदम बरोबर आहे. जी आर एकदम बरोबर होऊन जाऊन द्या म्हणतात. पण जे आर निघाल्यावर जे आर निघू द्या ना आधीच कुठून आणता गुलाला आणखीन कसं काही नाही. जे आर आल्यावर अरे इकडून या, इकडून या, तुम्ही इकडून या. त्यांना डिस्टर्ब होतं. इकडून या इकडं. इकडे 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 या. डिस्टर्ब होत आहे त्यांना. डिस्टर्ब करायचं नाही. माहित आहे ना. अरे यार तुम्ही व्यासपीठ पाडितान बरं का. व्यासपीठ पाडिता नाही दादा हो. थोडं माग सरकार राव. मनाने शाने व्हा बरं प्लीज प्लीज. माझं नाही ऐकायचं का. थोड्या वेळाने सगळे एकत्र व्हा बरं खाली. अहो वीरेन भैया तुमची जबाबदारी दोघांची. काढा बरं लोक खाली. थोडा वेळ नाराज होऊ द्या पण काढा. तिथं विदर्भातल्या 2 तालुक्यासाठी आणि खानदेशातल्या अर्धा जिल्हा आहे. याच्यासाठी आपण शिंदे समितीला तिथं 8 दिवस